गुड मॉर्निंग. आज आपण बघा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या आपल्या सत्रामध्ये आपण मराठी विषयाचा भाषेचा व्यवहारात उपयोग या घटकामध्ये म्हणी हा घटक आज आपण बघणार आहे. बघा, म्हणी म्हणजे काय, तर आजपर्यंत तुम्ही आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी आई वडील आजी यांना बोलताना अशा म्हणी वापरताना त्यांच्या वाक्यामध्ये या म्हणींचा वापर तुम्ही ऐकलेला असेल बघ, आहे की नाही. आता एखादी गोष्ट आपल्याला आजीने सांगितली, आजी म्हणते की तेवढं अंगण झाडून घे, तर आपण काय सांगतो, आपल्याला झाडायचं नसतं तर तुम्ही काय सांगणार, नाही झाडू व्यवस्थित नाही, अंगण झाडलं तुम्ही आणि कचरा राहिला, तर आजीने विचारलं तर तुम्ही काय सांगणार, झाडूच चांगला नव्हता त्याच्यामुळे कचरा निघाला नाही. तर अशा प्रसंगामध्ये आजी काय म्हणते, नाचता येईना अंगण वाकडी, आहे की नाही. तुला झाडू मारता येत नाही पण तू काय करते, तर झाडू चांगला नाही असं सांगते, आहे की नाही. तर अशा आपल्या मराठी भाषेला एक सौंदर्य येण्यासाठी, चटकदारपणा येण्यासाठी म्हणी ह्या कशा असतात, तर दीर्घकालीन म्हणजे खूप जुन्या काळापासून या आपल्या बोली भाषेतून ह्या म्हणी तयार झालेल्या असतात. आणि म्हणींचा वापर केल्यामुळे त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा का, नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे अंगण खरोखर वाकडं आहे का, नाही, तर म्हणींचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, तर त्याच्यामध्ये दडलेला जो मतितार्थ आहे तो अर्थ त्या शब्दामध्ये त्या वाक्यामध्ये अचूक लागू पडतो. म्हणून ते जो काही म्हणी त्या वाक्यामध्ये वापरलेलं असतं त्या म्हणीचा अर्थ त्या प्रसंगाशी लागलेला असतो, आहे की नाही. म्हणून ती म्हण तिथं वापरली जाते, आहे की नाही. आता बघा, एखादी म्हण आहे, समजा तुम्हाला आज म्हणलं की तुम्हाला आज अभ्यास नाही आणि दिवसभर खेळायचं, आहे की नाही. असा प्रसंग तुम्हाला सांगितला, तुम्ही आज अजिबात अभ्यास करायला नाही, आज दिवसभर खेळायचं, तर ह्या प्रसंगामध्ये कुठली म्हण बसते, तर आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. म्हणजे तुमची काय अपेक्षा असते, तर आज अभ्यास नसावा पण अभ्यासासोबत खेळायला सुद्धा मिळते. म्हणजे एकाने आपण थोड्या लाभाची अपेक्षा केली असते, आपल्याला डबल लाभ मिळतो. त्याचाच अर्थ काय, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. म्हणजे म्हणींचा शब्दशः अर्थ नसतो, तर त्या प्रसंगाशी अनुरूप त्याचा अर्थ आपल्याला लावायचा असतो. तर आताच आपण काय बघितल्या, तर ह्या एवढ्या म्हणी आपण वाचलेल्या आहेत, त्याचा अर्थ तुम्ही पाठांतर, म्हणींसाठी काय पाठांतर किंवा त्याचा अर्थ लक्षात ठेवणे एवढंच तुम्ही करून म्हणी तुम्ही पाठ करू शकता, किंवा त्याचा अर्थ लांब सारे त्याचा अर्थ तुम्ही समजून घेऊ शकता. आता ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारतात ते आपण पाहूया. पहिलाच प्रश्न असतो बघा, की एखादी आकृती दिली जाते आणि त्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शब्द दिले जातात, म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी अक्षरं दिली जातात आणि त्या अक्षरांच्या मांडणी करून जुळवणी करून आपल्याला म्हण तयार करायची असते. बघा, आता इथं दिले बघा, शी ना ई उ शी र पा र खा पा ली तो आणि न. आता हे असे अक्षर सगळे मिक्स केले, त्या म्हणीतले अक्षर सगळे मिक्स केलेत आणि त्यापासून आपल्याला म्हण तयार करायचे. आता ही जर म्हण तुम्हाला तयार नाही झाली तर पर्याय बघायचे. पर्यायामध्ये भरपूर चार म्हणी दिलेल्या आहेत बघा, त्यातले कशातले शब्द ह्यात आहेत बघायचं. बघा, एका माळेचे मणी, आता इथं भरपूर शब्द आहेत
भरपूर अक्षर आहेत ते होऊ शकत नाही. एक भाकरी 16 नारी, इथं पण थोडेसे शब्द आहेत. नाही. एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात. आता एक कुठं आहे का बघा हे? नाही, म्हणजे ती सुद्धा म्हण होऊ शकत नाही. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. बघा, खा आहे, ई आहे, न आहे, तू आहे, पा, शी, ना, ही, र, उ, पा, उशी आहे की नाही? म्हणजे खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी ही म्हण ह्याच्यातून तयार होते. पर्याय नंबर 4. दुसरा प्रश्न बघा. खाली दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून त्याचा योग्य पर्याय क्रमांक निवडा. आता इथं काय दिलेला आहे? असा गोल काढलाय, मध्ये एक गोल आहे आणि ह्याच्यामध्ये 8 भाग केले बघा. आणि ह्याच्यामध्ये लिहिलंय बघा, आता ह्याच्यापासून आपल्याला म्हण तयार करायची आहे. म्हण तयार करून त्याचा अर्थ पर्यायातून शोधायचंय. फक्त म्हण तयार करायची नाही. कुठली म्हण तयार होती रे? पण त्याची म्हण गरज सरो वैद्य. द्य नाहीच ना, मध्ये द्य आहे का? हा, इथं द्य लिहून घ्या बघा. इथं द्य लिहून घ्या. हा, मध्ये काय करायचंय? द्य लिहून घ्यायचं. हा, तर बघा म्हण काय तयार होते? गरज सरो वैद्य मरो. म्हणजे आपली गरज संपली की उपकारकर्त्याला विसरणे. बरं जायचं काय? एकाने जायचं. फक्त अक्षरगंगाला नसणार आहे. विजय नंदनचा दसरूच. हा, तर गरज सरो वैद्य मरो. पर्याय नंबर 1. गरज संपली की उपकारकर्त्याला विसरायचं. ज्यानं आपल्याला मदत केली त्याला विसरायचं. असा या अर्थाचा म्हण तयार होते. झाला. पुढे बघा प्रश्न 3. खाली दिलेल्या चित्रावरून योग्य म्हण ओळखा व त्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता काय दिसतंय रे चित्रामध्ये तुम्हाला? माझ्याकडे बघा, चित्रात बघा प्रतीक, काय दिसतंय? माकड नाही दिसत. तो माणूस आहे. त्याच्या हातामध्ये जाळं आहे आणि त्याच्यात एक ससा आहे की नाही? जाळ्यामध्ये असा ससा भरतोय तो, आहे की नाही? तर काय म्हण असेल रे? ससा कुठं आहे? बरोबर, ज्याच्या हाती ससा तो पारधी. पर्याय नंबर 4. चौथा बघा. एका कुशल प्रश्न. खाली दिलेल्या उदाहरणास योग्य समर्पक म्हणीचा पर्याय क्रमांक निवडा. बघा, एका कुशल कारागिराच्या मुलाने एक अप्रतिम वस्तू बनवलेली पाहून सर्व लोक पुटपुटू लागले. आता बघा, एका कुशल कारागीर आहे, त्याच्यासारखीच वस्तू त्याच्या मुलाने बनवली म्हणून सगळे काय म्हणतील रे? वडिलांसारखीच मुलाने छान वस्तू तयार केली म्हणून बाप तसा बेटा असं सर्व लोक म्हणतील. पुढचा प्रश्न बघा 5. खालीलपैकी समानार्थी नसणारी म्हण पर्यायातून ओळखा. समानार्थी म्हणजे काय? तर समान अर्थाची. त्या म्हणींचा अर्थ जवळपास सारखाच असतो. बघा पहिला, खान तशी माती, बाप तसा बेटा, पळसाला पाणी तीनच, बीज तसा अंकुर. म्हणजे बाप तसा बेटा, तसंच खान तशी माती आणि बीज तसा अंकुर. ह्या तिन्ही म्हणीचा अर्थ एकच आहे. तर पळसाला पाणी 3 म्हणजे
म्हणजे कुठेही गेली तरी परिस्थिती सारखीच असते अशा अर्थाची ती म्हण आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय नंबर 3. राहिलेला जर आपण नंतर जेवणानंतर घेऊया. बघा आपण नमुना प्रश्न बघितले आहे की नाही. आता आपण सराव प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 व 2 साठी सूचना. पेज नंबर 28 काढा. खाली दिलेल्या आकृतीत एक म्हण लपलेली आहे. पर्यायातून त्या म्हणीचा योग्य पर्याय क्रमांक निवडा. इथं एक चौकट दिली आपल्याला आणि त्या चौकटीमध्ये अक्षर दिले बघा. बघा अशी चौकट आहे. खाली पर्यायामध्ये कोणते अक्षर आहे बघा. बघा कोणती म्हण आहे तुम्ही बघू शकता. बरोबर. बघा ही म्हण तुम्हाला माहित नसली तरी सुद्धा पर्यायामध्ये ती म्हण आहे का नाही. बघा खाई त्याला खवखवे आहे का. कर नाही त्याला डर आहे का. करावे तसे भरावे आहे का. तर कुठली आहे म्हण. कुडी तशी कुडी. पर्याय नंबर 2. पुढे बघा चौकट आहे. चौकटीमध्ये आपल्याला अक्षर दिलेली आहे की नाही. अजून कशी आहे रे. बरोबर. त्या ह्याच्यातले शब्द बघायचे आपल्याला पर्यायातले. या पद्धतीने दिले बघा. पर्यायातून कोणत्या म्हणीचे शब्द ह्याच्यात आहेत बघा. खाई त्याला खवखवे. खा आहे ई आहे का नाही. त्याला नाही. खवखवे नाही. खऱ्याला मरण नसते. त्यातला तर ख आहे फक्त आहे की नाही. पुढे बघा खाऊ जाणे तो पचवू जाणे आहे का नाही. तर कोणता आहे. खान तशी माती. बघा खान तशी माती आहे की नाही. खान तशी माती. पर्याय नंबर 1. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 ते 6 साठी खाली दिलेल्या आकृतीतील म्हण ओळखून त्याच्या अर्थाचा योग्य पर्याय क्रमांक निवडा. आता इथं आपल्याला म्हण पण ओळखायची आहे आणि त्याचा अर्थाचा पर्याय नंबर निवडायचा आहे. अगोदर आपल्याला म्हण ओळखता आली पाहिजे. मध्ये काय आहे तो. परत आता ह्या शब्दांपासून कोणती म्हण तयार होते. म्हण कुठली तयार होते मला सांगा. म्हण कुठली तयार होते तर तळे राखी तो पाणी चाखी. कोणती बघा. तळे राखी तो पाणी चाखी. आता याचा अर्थ काय तर एक तळ आहे आणि तळ्याचा रखवालदार आहे. तळ्याचं राखण करण्यासाठी एक माणूस ठेवलाय. तर त्याला तहान लागल्यानंतर तो पाणी पिणार का रे का. आता तिथलं पाणी चांगलं आहे तो पिणार का पिणार ना आहे की नाही. म्हणजे तळ ज्याला राखायला दिले तो पाणी पिणार. म्हणजे एखादी वस्तू त्याच्याकडे रक्षणासाठी ठेवली आहे
तर त्या वस्तूचा तो थोडा तरी उपभोग घेणार, आहे की नाही? थोडा तरी त्याचा फायदा करून घेणार. म्हणजे म्हण कोणती आहे? तळ राखीचो पाणी चाखी. पर्याय नंबर 3, ज्याच्याकडे काही वस्तू रक्षणासाठी ठेवलेली असते तो त्याचा उपभोग घेतो. पुढची म्हण बघा. बघा बरं, तयार होते का? तुम्हाला कोणती म्हण तयार होते का? बघा, तुम्हाला कोणती तयार होते का? हा, ए ना न ई वा च दे वरानुसार. तर याचा कोणती म्हण तयार होईल? कोणती म्हण तयार होते बघा? जो ज्येष्ठ असतो तो विजय असतो, दोन्ही फायदा हवा, अप्रिय व्यक्तीची गोष्ट पसंत न करणे, एखादे काम चांगले करता न आल्यास काहीतरी खोडकावणे. मगाशी सांगितलं होतं, मगाशी म्हण सांगितली होती तुम्हाला बघा. बघा, नाचता येईना अंग न वाकडे. कोणती शब्द म्हण तयार होते? नाचता येईना अंगण वाकडे. बरोबर का? म्हणजे पर्याय नंबर 4, एखादे काम चांगले करता न आल्यास काहीतरी खोड काढणे. पर्याय नंबर 4. 5वा बघा, काय रे 5वा? इथं तुमच्या म्हणी पाठ नाहीत तर तुम्हाला म्हणी कशा आठवतील? एक 2 शब्द वाचले की म्हण लगेच कळाली पाहिजे. बघा, जर तुमच्या म्हणी पाठ असतील तरच तुम्हाला काय त्या म्हणीचा अर्थ? आणि ही म्हण तयार होते बघा, पी हळद हो नी हो गोरी. काय म्हण आहे? पी हळद म्हणजे हळदीचं पाणी पिल्यानंतर गोरं होतं का? पी हळद नी हो गोरी म्हणजे बघा म्हणतात की नाही, हळद लावल्यावरती, हळद खाल्ल्यावर गोरं होतं. तर आपण जर हळद पिली तर लगेच गोरं होऊ का? नाही. तर ती म्हण आहे, पी हळद हो गोरी. तर त्याचा काय? तर कोणत्याही कामाचे फळ ताबडतोब मिळावे अशी इच्छा. म्हणजे आपण लगेच हळद खाल्ली की गोरं व्हायला पाहिजे असं होतं का? नाही. म्हणून त्याचा पर्याय काय आहे? कोणत्याही कामाचे फळ ताबडतोब मिळावे अशी इच्छा. पर्याय नंबर 2. आता पुढे बघा, 6वा काय मी चौकोन काढत नाही, लेखीच कट आहे की नाही? तर त्याची म्हण काय होते बघा, नाव सोनूबाई गळ्यात गळ्यात फुटका मणी. ही म्हण तयार होते. कोणती? नाव सोनूबाई गळ्यात
सोनूबाई गळ्यात फुटका मणी. आता बघा सोने माहितीये तुम्हाला, सोन्याचे दागिने महाग असतात आहे की नाही, म्हणजे त्यांना खूप पैसे लागतात. तर त्या बाईचं नावच फक्त सोनूबाई आहे, तिच्या गळ्यामध्ये मात्र काहीही सोनं नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याचा अर्थ काय, तर फक्त कीर्ती मोठी पण वस्तुस्थिती म्हणजेच खरी परिस्थिती त्याच्या विरुद्ध असणे. सोनूबाई नाव आहे म्हणून तिच्याकडे भरपूर सोनं आहे असं असतं का, नाही. तर पर्याय नंबर 2, कीर्ती फक्त मोठी असणे पण वस्तुस्थिती विरुद्ध असणे. प्रश्न क्रमांक 7 ते 8 साठी बघा, चित्रावरून योग्य म्हण ओळखा व त्याचा पर्याय क्रमांक रंगवा. चित्र आहे सगळ्यांच्या पुढं. कशाचं चित्र आहे? 7 ते 8 साठी आहे. बरं ठीक आहे, 7 ते 9 साठी काय फरक पडतो? हा, चित्र बघा, चित्र बघा, चित्र बघा. कशाचं चित्र आहे? एक माणूस उभा आहे, या घेऊ. चित्र बघा. बघा 7 व 8 साठी सूचना, खाली दिलेल्या चित्रावरून योग्य म्हण ओळखा व पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चित्र दिसतंय तुम्हाला? चित्रामध्ये काय आहे? एक माणूस उभा आहे, एका बाजूला विटा आहेत आणि एका बाजूला दगड आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला काय म्हण तयार होते? दगडापेक्षा वीट मऊ. पण पर्याय नंबर 3. 8वा बघा, चित्रामध्ये काय आहे? माकड आणि त्याच्या हातामध्ये काय आहे? कुलीत. म्हणजे कुलीचा अर्थ काय आहे बघूया. तर त्याच्यावरून काय होते? माकडाच्या हातात कुलीत. पर्याय नंबर 1. 9वा बघा, एक बेडूक आहे का काय इथं दिसत नाही बघा. बेडूक आहे आणि तो पाण्यावरती बसलाय आणि तरंगतोय. तर त्याचा अर्थ काय होतो? बरोबर, बुडत्याला काठीचा आधार. पर्याय नंबर 3. प्रश्न 10 व 11 साठी सूचना बघा, खाली दिलेल्या उदाहरणास योग्य समर्पक म्हणीचा पर्याय क्रमांक निवडा. बघा उदाहरण काय दिलंय? समीरने शिक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे लेखन न करता आपल्याच मर्जीने केले. शिक्षकांना आढळले तेव्हा शिक्षक त्याला रागाने म्हणाले. आता शिक्षकांनी किती वेळ सांगितलं तरी त्याच्या उलट केलं म्हणून काय झालं? पालथ्या घड्यावर पाणी. 11वा बघा, कोरोनाच्या महामारीवर उपाय म्हणून शासनाने जनतेला जे नियम घालून दिले त्याप्रमाणे लोक वागत व शेवटी म्हणतात ना, काय म्हणतात? तर राजा बोले प्रजा हले. राजाने म्हटलं की प्रजा त्याप्रमाणे करते. म्हणजे पर्याय नंबर 2, राजा बोले प्रजा हाले. 12वा बघा, खालीलपैकी समानार्थी नसणारी म्हण पर्यायातून ओळखा. समानार्थ म्हणजे त्याच अर्थाची. दुरून डोंगर साजरे, बडा घर पोकळ वासा, नाव मोठे लक्षण खोटे. आता या तिन्ही म्हणीचा अर्थ साधारण सारखाच आहे. तर वासरात लंगडी गाय शानी त्या म्हणीचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे समानार्थी नसणारी म्हण कोणती? वासरात लंगडी गाय शानी. पर्याय नंबर 4. समजलं? तर अशा पद्धतीने आपण म्हणी हा घटक बघितलेला आहे. काही अडचण असेल तर व्हिडिओ पहा आणि उद्या हा घटक सोडवा. बरोबर. धन्यवाद.